नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। सोरेन पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। दरम्यान याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे चंपाई सोरेन यांनी जेएमएमचे सुप्रीमो गुरुजी शिबू सोरेन यांच्याशी फोनवर 2 वेळा संपर्क केला। यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याबाबतचा आपला निर्णय बदलला आहे। चंपाई सोरेन म्हणाले की शिबू सोरेन माझ्यासाठी देव आहेत। मी दिल्लीत भाजपाच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही असंही ते म्हणाले। मी काही वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला आलो। भाजप नेत्यांना भेटण्याचा माझा कोणताही विचार नव्हता। यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपामध्ये प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित केला। यावेळी ते म्हणाले की हे सर्व कोण म्हणत आहे हे मला समजत नाही। पक्षाचे सुप्रीमो गुरुजी शिबू सोरेन यांनी चंपाई यांच्याशी 2 वेळा चर्चा केली। यानंतर चंपाई सोरेन यांनी माघार घेतली। चंपाई म्हणाले की मी भाजपामध्ये जाण्यासाठी दिल्लीला जात आहे असे मी कधीच म्हटले नाही। माझी बदनामी करून माझी प्रतिमा डागाळली जात आहे। मी माझ्या मुलीला भेटायला दिल्लीला गेलो होतो। रक्षाबंधनासाठी तिथेच मुक्काम केला होता। मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही। मी नुकतेच माझ्या जिलिंगोडा घरी परतत आहे। मी रात्री उशिरा माझ्या घरी पोहोचेन असेही ते सोरेन म्हणाले। मी खूप मेहनत घेतली आहे। आता पुढे काय करावं याचा विचार केला नाही। घरी बसून निवांत विचार करून मी कोणताही निष्कर्ष काढेन। राजकारणातून संन्यास घ्यायचा की नाही याचा विचार करूनच निर्णय देईल असेही सोरेन म्हणाले। माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन अचानक दिल्लीला गेल्यानंतर झारखंडच्या राजकीय वर्तुळात ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली होती। या चर्चेमुळे काँग्रेस भाजप आणि झामुमोमध्ये शाब्दिक युद्ध झाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।